त्यांना पुन्हा करायची गरज पडते। त्याच पद्धतीनं पार्शियल नी रिप्लेसमेंट, ज्याच्यामध्ये सांध्यातला फक्त जो खराब झालेला पार्ट आहे तेवढाच बदलला जातो आणि प्लस रोबोटिक तंत्रज्ञानानं केले जाणारं नी रिप्लेसमेंट, या सगळ्याचं ज्या प्रोसिजर्स आहेत त्या आपण ह्या हॉस्पिटलला सगळ्या करतो। आता हा जो नी रिप्लेसमेंटचा जो ऑपरेशन आहे, गुडघ्याचं सांधे प्रत्यारोपण, हे आत्तापर्यंत मागील 25-30 वर्षापासून 40 वर्षापासून हे ऑपरेशन जे जगभरात होतात, ते आपल्या भारतात फेमस झाले जवळपास 95 ते 2000च्या काळामध्ये, ज्या वेळेला आपले पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयीजींचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर बाकी जनतेलाही कळालं की ह्या प्रकारचं ऑपरेशनसुद्धा होतं आहे, जे गुडघ्याच्या दुखण्याला कमी करण्यासाठी आणि ह्या वयामध्ये पुन्हा आपल्याला आपल्या दुखणाऱ्या पायांवर पुन्हा चालता येते हे जाणून घेणारं एक ऑपरेशन लोकांना कळालं। सुरुवातीला हे ऑपरेशन कन्व्हेन्शनल पद्धतीने, म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण सांधा ओपन करतो, काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्यानी आपण मांडीच्या स्नायूचा खालचा भाग, पायाच्या स्नायूचा वरचा भाग जो खराब झालेला आहे तो आपण एका विशिष्ट पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट्सनी कट करतो आणि त्याच्यावर मग त्या मापाचे नवीन सांधे बसून नी रिप्लेसमेंट करतो। याच्यामध्ये रूटीन प्रोसिजरमध्ये आपल्याला चिरा जो आहे तो जो स्टँडर्ड आहे, ऑलमोस्ट एक 15 ते 20 सेंटीमीटरचा जो चिरा असतो तेवढा चिरा त्याला लागतो आणि त्यानुसार त्याच्यामध्ये रक्तस्राव होणे, जेवढा चिरा मोठा तेवढी त्याची रिकव्हरी जास्त आणि या सगळ्या गोष्टी। आपल्याकडं आता हे जे तंत्रज्ञान आलं आहे ते विज्ञानाने केलेली प्रगती म्हणा, ज्याच्यामध्ये आपण ऑपरेशन करताना आपल्याला ऑपरेशनच्या आधी त्या पेशंटच्या सांध्यामध्ये जी झीज होती, त्या पेशंटच्या सांध्याचा जो अँगल होता तो आपल्याला ऑपरेशनच्या आधी आपण मोजून घेतो। त्याचा CT स्कॅन केला जातो, ज्याच्यामध्ये त्याचे काही मायनर गोष्टी आहेत त्याही कळतात, जसं की कार्टिलेजमध्ये लॉस किती आहे, त्याच्यामध्ये काही खड्डा आहे का, खूप मोठा लॉस आहे का, त्याला इन्स्ट्रुमेंट्स करताना काही ॲडिशनल इम्प्लांट लागणार आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला CT स्कॅन केल्याने अजून व्यवस्थित कळतात। हा CT स्कॅन केल्यानंतर आपण जेव्हा त्याला त्या सिस्टीममध्ये अपलोड करतो ह्यांच्या रोबोटिक्सच्या, तर मग ते आपल्याला ऑपरेशनच्या आधी आपल्याला ऑपरेशनमध्ये जो सांधा टाकायचा आहे त्याच्याबद्दल सगळी कल्पना आदल्या दिवशी आपल्याला कळते। आधी कन्व्हेन्शनलमध्ये आपण ओपन केल्यानंतर आपल्याला कळायचं की आपल्याला ह्या साईजचा सांधा लागणार आहे। याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट 90% क्लिअर असते की आता आपल्याला सर्जरीमध्ये उद्या या साईजचा मांडीचा पार्ट लागणार आहे, या साईजचा पायाचा पार्ट लागणार आहे, दोघांच्या मधलं प्लास्टिक या साईजचं लागणार आहे। एवढी पूर्वतयारी आपली ऑपरेशनच्या आदल्या दिवशी झालेली असते। हा एक महत्त्वाचा भाग आपल्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा। तर हा एक खूप महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे, ज्याच्यामुळे आपली इन्व्हेंटरी कशी आहे, आपल्याकडं काय काय अवेलेबल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी समजून जातात। सेकंड, ऑपरेशनबद्दल जर का म्हणलं तर ऑपरेशनमध्ये रोबोटिक तंत्रज्ञान करताना आपल्याला चिरा तेवढा मोठा घ्यावा लागत नाही। त्यात रूटीन कन्व्हेन्शनलपेक्षा चिरा छोटा असतो। चिरा छोटा तर रक्तस्राव कमी तर रिकव्हरी फास्ट, तसंच चिरा कमी तर स्नायूची कटही कमी, स्नायू कमी कट झाला तर पेशंटची रिकव्हरी फास्ट। सो ऑल इन ऑल आपण हे जे काही करतोय हे पेशंटच्या फास्टर रिकव्हरीसाठी करतोय। विज्ञानात जे काही प्रगती होती ती फॉर द बेटरमेंट ऑफ द पेशंट आहे। तर हा बेटरमेंट आपल्याला मिळतो, ज्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी ही फास्ट होते, पेशंटला फिजिओथेरपीला लवकर त्याला चालायला मदत होते, कारण की पेन कमी असतो, कारण की अगेन चिरा कमी तर पेन कमी, स्नायूची कट कमी तर पेन कमी। तसंच आपल्याला कन्व्हेन्शनल पद्धतीनं हे सगळं काही बॅलन्स करण्यासाठी जेवढे सॉफ्ट टिश्यूज, म्हणजे जे काही अडकलेले कॉन्ट्रॅक्ट झालेले टिश्यूज आहेत ते आपल्याला फ्री करावे लागतात। ह्या प्रोसिजरमध्ये त्यांना तेवढं छेडावं लागत नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण बोनी कट्समध्ये मॅनेज करू शकतो। तर म्हणून सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी होतो, म्हणून पेनही कमी होतो, अगेन रक्तस्राव कमी होतो। तर असं ह्या तंत्रज्ञानाने आपण ओव्हरऑल पेशंटच्या बेटरमेंटसाठी अशा पद्धतीनं आपल्याला हे तंत्रज्ञान मदत करते। हा जो रोबोट आहे रोबो आहे अँड इट इज अ हायली ॲडव्हान्स्ड फुल्ली ऑटोमॅटिक रोबो आहे। फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे सगळे कट्सही तो घेतो। आपण एकदा त्याच्यामध्ये डेटा फीड केला तर त्याच्यानंतर त्याचा रोबोटिक आर्म असतो जो त्याचे पूर्ण कट्स घेतो। तर रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा तर आहेच, त्यातल्या त्यात आपण हा जो रोबो आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक असल्यामुळं त्याचा अजून एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे।
तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ह्या तंत्रज्ञानाने सर्जरी केल्याच्या नंतर पेशंटची रिकव्हरी कशी फास्ट होते ते तर आता आपल्याला पेशंटच्या फीडबॅकवरनं कळणारच आहे. पण आता आम्ही जे करतोय त्याच्यावरनं आमचा जो अनुभव आहे, आत्तापर्यंत जे कन्व्हेन्शनल करायचो आणि आता रोबोटिक करतो, तर याच्यामध्ये डेफिनेटली काहीतरी रिकव्हरीमध्ये, पेशंटच्या बेटरमेंटमध्ये फरक आहे. पेशंट लवकर इम्प्रूव्ह होतात, लवकर चालायला लागतात, पेन कमी असतो. ओव्हरऑल फीडबॅक इज मच बेटर, मच पॉझिटिव्ह दॅन दी कन्व्हेन्शनल मेथड. इन द वर्ल्ड जगामध्ये होत आहे आणि त्याचा खूप सारा डेटा कलेक्ट करून अनाटॉमिकल इम्प्लांट्स किंवा कस्टम मेड इम्प्लांट्स आपण ज्याला म्हणतो की आपल्या नॉर्मल ह्युमन गुडघ्याचा जो सांधा आहे त्याची जी अनाटॉमी आहे ॲज गुड ॲज त्याला मॅच होईल असं मटेरियल यूज करावं, ॲज गुड ॲज त्याला मॅच होईल अशा प्रकारे इम्प्लांटचं डिझाईन असावं. हे कसं तयार झालं तर हे डेटाबेस तयार झालेलं आहे. खूप वर्षांचा डेटा आणि खूप साऱ्या डॉक्टरांचा इनपुट्स आणि रिसर्चेस याच्यामधून या टेक्नॉलॉजीज डेव्हलप झाल्या आहेत आणि ती अजूनही डेव्हलपिंग इव्हॉल्विंग स्टेजमध्ये आहे. जसं की आम्ही ज्यावेळेला रोबोटिक असिस्टेड सर्जरी करतो त्यावेळेला रिअल टाइम इमेज डॉक्टर मुलींनी सांगितलं की आमच्याकडे सर्व हा सीटी बेस्ड आहे. कन्व्हेन्शनल रिप्लेसमेंट मध्ये आम्ही गुडघ्यांचे सीटी स्कॅन करत नाही. या मेरिल डिसो रोबोमध्ये आम्ही आधी सीटी स्कॅन करतो, तो डाटा त्या कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरला फीड केला की याच अलाइनमेंट मध्ये तुम्ही घेतला पाहिजे. हे याचमुळे सांगतं की त्या सॉफ्टवेअर मध्ये हा डाटा फीड आहे आणि दॅट डाटा गिव्स अ पॉइंट की तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी विचार केला जातो की कशा प्रकारे हा इम्प्लांट, कोणत्या साईजचा इम्प्लांट, तो वरच्या बाजूला की खाली किंवा त्याची प्लेसमेंट्स ही कशी केली पाहिजे. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन मेन डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक्स. आपल्याला तर तो प्रत्येक जण करू नाही शकत किंवा प्रत्येक ऑर्थोपेडिक सर्जन हा करू नाही शकत. त्यासाठी स्पेशलाइज ट्रेनिंग वगैरे लागते. तर त्यामुळं जी लोक ती स्पेशलाइज ट्रेनिंग घेऊन आलेली आहेत तर तीच लोक ते रोबोटिक गुडघे प्रत्यारोपण किंवा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट करू शकतात. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की नॉर्मल कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटचे पेशंट्स आणि रोबोटिक ज्यांचं आपण केले नी रिप्लेसमेंट त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर माझे पेशंट सध्या इथे बसलेले आहेत ज्यांचं एक साईडचं आपण नॉर्मल नी रिप्लेसमेंट केलं होतं आणि आता आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं. ते डिफरन्सेस तुम्ही त्यांना पण विचारू शकता. पण नॉर्मल ज्यांचं नी रिप्लेसमेंट आपण केलेलं असतं तर नॉर्मल गुडघ्यापेक्षा रोबोटिकमध्ये रिकव्हरी फास्ट होत असते. तर ऑपरेशन नंतरचा पेन कमी होतो, ब्लड लॉस कमी होतो, त्यामुळे लवकरात लवकर पेशंटचा डिस्चार्ज पण होतो. आणि आपण कॉस्ट बेनिफिटमध्ये आपण नॉर्मल नी रिप्लेसमेंटच्याच कॉस्टमध्ये रोबोटिक करत असल्यामुळे पेशंटला इकॉनॉमिक बर्डन पण जास्त पडत नाही आहे. आणि लवकरात लवकर रिकव्हरी झाल्यामुळे डेली रुटीनचे जे कामं असतात ते सगळ्यात लवकरात लवकर करू शकतात. आणि जसं की माझे पेशंट समोर बसलेले आहेत पार्वती वाघमारेजी, त्यांचं 1 वर्षापूर्वी आपण नॉर्मल नी रिप्लेसमेंट केलं होतं आणि यावर्षी आपण रोबोटिक पद्धतीनं नी रिप्लेसमेंट केलं. तर तुम्हाला एक पेशंट फीडबॅक म्हणून तुम्ही त्यांचं विचारू शकता की दोन्हीमध्ये डिफरन्स कसा होता. त्यामुळे तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल त्याचं भेटून जाईल. रिप्लेसमेंटच्या ॲक्युरसीपेक्षा रोबोटिकनं खूप जास्त प्रमाणात ॲक्युरसी इम्प्रूव्ह होते. कारण नॉर्मली 99.9% अराउंड ॲक्युरसी म्हणतात त्याला. कारण एकदम मिलीमीटर्समध्ये कट्स जे आपल्या ह्युमन आयला पण अप्रिशिएट नाही होत. म्हणजे आपल्या मानवी डोळ्यांना जे अप्रिशिएट न होणाऱ्या ज्या अँगल्स असतात, जे मिलीमीटर्समध्ये कट असतात, ते रोबोटिक एकदम प्रिसाइजली कट करतात. त्यामुळे अगदी 99.9% ॲक्युरसीने आपल्याला दोन्ही कट्स घेता येतात. आणि ते सगळं प्री प्लॅन आपण एक दिवस आधीच करू शकतो. त्यामुळं ऑपरेशन टेबलवर सर्जनला जे डोकं चालून जे हे करावं लागायचं ते सगळं फ्री ऑफ झाल्यामुळं एकदम स्मूथली ती सर्जरी पार पडत असते. इसका खर्चे के बारे में अगर बात की जाए तो खर्चा कितना है, इसको एक आम इंसान कर सकता है? डेफिनेटली. कारण अगदी म्हणजे मुंबई पुण्यामध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट ज्या दरात होते त्याच्या अगदी अर्ध्या किमतीमध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण करतो. त्यामुळे एकदम नॉर्मल नी रिप्लेसमेंटच्या किमतीमध्येच आपण रोबोटिक सर्जरीज आपण इथं अफोर्डेबल किमतीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. सर, जर कन्व्हेन्शनल ऑपरेशन झालं तर किती दिवसामध्ये क्लिअर होतो आणि रोबोटिकने किती दिवसामध्ये क्लिअर? कन्व्हेन्शनल सर्जरी नंतर नॉर्मली 2 ते 3 दिवसामध्ये पेशंट चालायला लागतो. रोबोटिक नंतर एक 24 तासाच्या आतच आपण पूर्ण वजन देऊन पेशंटला चालायला सुरू करतो. कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा 1 महिन्याभरामध्ये पेशंट दैनंदिनीचे कामं करायला सुरू करतो. आपल्या याच्यामध्ये 2 ते 3 आठवड्यामध्ये रुटीन कामासाठी सुरू करतो. अभी तक कितने लोगों ने इसका फ़ायदा उठाया, कुछ आंकड़ा बता सकते हैं आप?
कलेक्टिवली ॲज अ डिपार्टमेंट वाईज अराउंड 100च्या अराउंड सर्जरी झालेल्या आहेत गेल्या. इसमें कोई कंप्लेन साइड इफेक्ट की कुछ ऐसी आई है आपके नाही, सामने? रोबोटिकचा सध्याला तरी आमच्या सर्जरीमध्ये कुठला साईड इफेक्ट आलेला नाही. सगळेजण एकदम चांगल्या पद्धतीनं त्यांच्या रुटीन वर्कमध्ये लागलेले आहेत आणि आमचे सगळे पेशंट्स पण आहेत तिथं तुम्ही लाईव्ह फीडबॅक्स पण त्याच्याकडून घेऊ शकता. ओके थँक्यू. रोबोटला कमांड स्पेशल इंजिनियर वगैरे पण ठेवलं का आपणच डॉक्टर? रोबोटिकच्या सगळ्या ज्या डिझाईन असतात ते आपण एक दिवस आधी पेशंटचा सिटी स्कॅन करत असतो आणि त्याच्याप्रमाणे आपण पेशंटच्या साईजनुसार आणि याच्यानुसार सगळं प्री प्लॅन करतो. तर ते डॉक्टरला करावं लागतं, त्यासाठी दुसरं कोणी नसतं. हे करावं लागतं आणि पूर्ण प्लॅन रेडी झाल्यानंतर त्याला आपण रोबोटमध्ये पेनड्राईव्हद्वारे इन्स्टॉल करतो आणि त्याच्या अकॉर्डिंगली इंटरऑपरेटिव्ह सुद्धा आपल्याला 3D जसं सरांनी सांगितलं, मालपाणी सरांनी 3D इमेज जनरेट होते आणि ती आपल्याला स्क्रीनवर दिसत असते रोबोट. त्याच्या हिशोबाने आपण 30 ते 40 पॉईंट मार्क करतो प्रत्येक, म्हणजे मांडीच्या हाडावर 30 पॉईंट, पिंडीच्या हाडावर 30 पॉईंट. त्याच्यानं रोबोटला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फीडबॅक भेटतो आणि तो भेटल्यानंतर मग रोबोटिक काम चालू होते आणि मग ते बोन कट करतात. एक तर पेशंटचा सिटी स्कॅन, इंटरऑपरेटिव्ह आम्ही जे पॉईंट्स मार्क करतो त्याचा फीडबॅकनं एक 3D इमेज जनरेट होऊन ती आम्हाला स्क्रीनवर दिसत असते. त्याच्या हिशोबाने ते दोन्हीची सांगड जेव्हा होते त्याच्यात मग रोबोटिक काम येऊन त्याला आपलं प्रॉपर कट करतो. मेरा ये सवाल आप लोगों के लिए ही है, आप भी डॉक्टर हैं. अब लेकिन अगर ऐसे रोबोट आके ऑपरेशन करेंगे तो फिर आप लोगों का क्या होगा आगे चल? रोबोटिक टिकेअर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो होणारा गैरसमज हा असतो की रोबोट आला म्हणजे डॉक्टरचं काम संपलं, असं बिलकुल नाहीये. रोबोटिक टिकेअर म्हणजे रोबोटिक असिस्टेड टिकेअर असतं. जसं आता गोरे सरांनी सांगितलं की ही रोबोटिक असिस्टेड टिकेअर आहे. रोबोटिक असणं म्हणजे तुमच्यासोबत तुमचा स्मार्ट असिस्टंट आहे, तो तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत. रोबोटिक टिकेअरमध्ये पण 70 ते 80% काम डॉक्टरचंच असतं. पेशंटचा जॉईंट ओपन करण्यापासून ते इम्प्लांट बसवण्यापर्यंत डॉक्टरचंच काम असतं. रोबोटचं काम ते 10 ते 20% असतं, पण ते सगळ्यात क्रुशियल पार्ट असतं. म्हणजे बोन कट करणं, ते एकदम अचूकरित्या कट केलं तर आपलं इम्प्लांट प्लेसमेंट प्रॉपर होते आणि इम्प्लांट प्लेसमेंट जर आपली प्रॉपर झाली तर तो जॉईंट वर्षानुवर्ष चालतो. एखादा जॉईंट 10-15 वर्ष चालणार असेल तर तो जॉईंट 15-20 वर्ष चालतो किंवा 25 वर्ष चालतो. कारण तो 1 डिग्री 1 मिलीमीटरचा फरक लॉंगेविटीमध्ये कामाला पडतो आपल्याला. तो जॉईंट लवकर फेल होत नाही. त्यामुळं रोबोट आला म्हणून डॉक्टर रिप्लेस होणार हे बिलकुल नाही आहे. त्याच्या रोबोटिक टिकेअरमध्ये पण आपल्याला 70-80% काम डॉक्टरलाच करावं लागतं. सर पेशंटला स्टेजवर सर वन क्वेश्चन. अरे तुम्ही जे म्हणतात जे रोबोटिक याला वेल ट्रेन टीम म्हणतात तुम्ही, तर ते ॲक्च्युली डॉक्टर त्यांची काही काळजी नाही. हा चैती पुन्हा दिवशी ऑपरेशन झालंय, एका महिन्याने मी काठी घेतली, इथून गेल्यावर वाकरवर चढले, मला काही तकलीफ नाही. मुंडे सरनी दुईचे ऑपरेशन केलेली, त्याचं त्यांनीच केलं, याचं त्यांनीच केलं, अजिबात तकलीफ नाही. किती वर्षापासूनचा त्रास होता? त्रास म्हणजे 10-12 वर्षापासून होता. गंगापूरच्या गोळ्या खाल्ल्या. तर आजी तुमचं वय किती आहे? आता वय तुम्ही बघा किती, ती मला नाही समजत. हा आता ते काय झालं, मला ते चालण्याने हे इथं पडल्याच्या ओघान जर त्रास झाला नाही तर मला कोणचा त्रास नाही. मग आपला पाय येऊ जे ना असा होता. 80 असं हां बसू का असा पाहिजे होता ते आता सरळ झाला ह्यो. मला चालताच येत नव्हतं. मग आपली स्वतः मनानं जाते येते, स्वयंपाक करते, सारं काम करते, मला काही त्रास नाही. पण एक परदिवशी अशी चालता चालता काठी घसरली आणि पडती, इथं जशी त्रास होती त्याने चालता यायला. नाही तर मला अजिबात कशाचा त्रास नाही. हां माहिती आहे. फीडबॅक तुमचे घ्या. कसं वाटतं आता ऑपरेशन झालं? 15 वर्षापासून मला हा त्रास आहे, पण भरू शकते 5 मिनटं भरू शकते. हां सर्वांना माझा नमस्कार. 15 वर्षापासून मला हा गुडघ्यांचा त्रास खूप होता, पण मी ऑपरेशनला खूप घाबरत होते, कारण माझं कुठलंच ऑपरेशन झालेलं नव्हतं. इतकी भीती वाटायची मला, डॉक्टरकडे जायची सुद्धा भीती वाटायची. सगळे डॉक्टर तपासून झाले, सगळ्या डॉक्टरांना दाखवून झालं. संभाजीनगरमधल्या त्यांच्या बोलण्याने इतकं माझं मन तयार झालं ऑपरेशन करायला की मी पटकन ऑपरेशनला तयार आहे. मी कुठलाच विचार केला नाही मागचा पुढचा. मी म्हटलं हो डॉक्टर, माझं उद्याच केलं तरी चालेल ऑपरेशन. आणि मग आता माझं ऑपरेशन इतकं व्यवस्थित झालं आहे, त्याबद्दल सगळ्या डॉक्टर लोकांना धन्यवाद. बाकी काय नाही, बाकी आता मी व्यवस्थित चालू शकते,
पायऱ्या चढ उतार करू शकते. आता मी परवा दिवशी मला 3 महिने झाले पूर्ण. आता मी व्यवस्थित चालू शकते. 1 महिन्यात मी व्यवस्थित चालू शकले. म्हणजे मला काठी लागली नाही, वॉकर तर लागलंच नाही, काठी पण मी घेतली नाही. नमस्कार, माझं नाव मंजुश्री उपेंद्र ठिगळे. मला जवळजवळ 4 वर्षापासून हा त्रास होता. 4 वर्षापासून हा त्रास होता. मी खूप डॉक्टर केले, स्पष्ट सांगते की होमिओपॅथी केली, ऑलिओपॅथी केली, परत काय काय काढे घेतले, सगळं झालं. पण शेवटी जो त्रास होता तो होता. आणि शेवटी मी मुंडे सरांकडे आले. मुंडे सरांनी माझी एवढी मानसिक तयारी करून घेतली की मी म्हणत होते नाही अजून काही होईल का, माझ्यात काही बदल होईल का. त्यांनी मला सारखे 4-5 व्हिडिओ दाखवले. बघा ताई, ह्यांच्यामुळं इतकं छान झालं, अशामुळं असं झालं. जी मानसिक असं आपली अवस्था असती की नाही, हे ऐकलेलं असतं ना की ऑपरेशन झाल्यावर पायाने चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही. मग ही जी मानसिक तयारी पेशंटची करून घ्यायची असती ती सरांनी इतकी उत्कृष्टपणे करून घेतली की मी तयार झाले ऑपरेशनला. आणि ऑपरेशन झालं पण सरांनी खूप सुंदर पण केलं. आणि अजून मला सांगायचं आहे की मी जी घाबरत होते ती घाबरली नाही. अवघ्या 5व्या दिवशी मी उभारून घरातले छोटे मोठे कामं केली आणि 15व्या दिवशी तर पूर्ण सगळी कामं केली. त्यामुळं मी दुसऱ्यांना पण आता सांगते की तुम्ही घाबरू नका. की मी जे घाबरले आणि जे पैसे वेस्ट गेले माझे की गेलेच, कारण का खूप औषधं केली होती. पण आता मी खूप छान आहे, चालते, सगळी कामं करते आणि ह्याचं सगळं श्रेय मी मुंडे सरांना देते. धन्यवाद.